उंबरडा बाजार येथे जिल्हा परिषद कन्या शाळेची दुरावस्था। विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला उंबरडा बाजार येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी कन्या शाळेची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे। शाळेच्या इमारतीचा स्लॅब पूर्णपणे जीर्ण झाला असून पावसाळ्यात त्यामधून मोठ्या प्रमाणात पाणी गळत आहे। त्यामुळे कोणत्याही क्षणी मोठा अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे। स्लॅब कधी कोसळेल याची शाश्वती नसल्यामुळे पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। इतकेच नव्हे तर ज्या रूममध्ये मुलींच्या पोषण आहाराचे साहित्य जसे की तांदूळ आणि विविध प्रकारच्या डाळी ठेवल्या आहेत त्या रूममध्येही मोठ्या प्रमाणावर पाणी गळत आहे। यामुळे मुलींच्या पोषण आहाराचेही अतोनात नुकसान होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। सुरक्षिततेचा उपाय म्हणून सध्या पहिली ते चौथीच्या सर्व वर्गांतील विद्यार्थ्यांना एकाच वर्गखोलीत बसून शिक्षण दिले जात आहे। एकाच खोलीत 4ही वर्गांचे विद्यार्थी बसत असल्याने त्यांची मोठी गैरसोय होत असून शिक्षणातही अडथळे निर्माण होत आहेत। मुलगी शिकली, प्रगती झाली या सरकारच्या घोषणेचा येथे पुरता बोजवारा उडाल्याचे दिसत आहे। कागदावर मोठ्या घोषणा करणाऱ्या प्रशासनाचे या प्रत्यक्ष परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून मुलींच्या शिक्षणाचा, सुरक्षेचा आणि आहाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अध्यक्ष माधव देशमुख, राजेश तिडके, प्रवीण दिगडे, नेमिनाथ वाघमारे, प्रवीण इंगोले आणि श्रीकेत लहामगे यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे। लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाने या समस्येकडे तत्काळ लक्ष देऊन शाळेची नवीन इमारत उभारावी किंवा दुरुस्ती करावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थ व पालकांकडून केली जात आहे। अशाच नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी। उंबरडा बाजारातील कन्या शाळा, मुलींची कन्या शाळा या शाळेची फार दुर्व्यवस्था झालेली आहे। जवळपास 3-4 रूम असून 3-4 रूममध्येही पूर्णच्या पूर्ण पाण्याने हॉल भरलेले आहेत। मुलींना बसण्याकरिता थोडीही जागा नाही आहे। प्रशासनांना वारंवार सांगून प्रशासनाने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं आहे। जवळपास 4 ते 5 महिन्याआधी मी शिक्षण अधिकारी मानेसाहेब, ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी आपले आडेसाहेब यांना निवेदन देऊनसुद्धा त्यांनी याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। आज मुलींना बसण्याकरता थोडीही जागा नाही आहे। तिथे या शाळेची तुम्ही जर परिस्थिती कोणी येऊन पाहिली तर हे स्लॅबवरचा कधी गळेल, काय गळेल, कोणा मुलाला जीवितहानी हेही होऊ शकते। तरी माझं असं म्हणणं आहे, मी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आहे, या नात्याने सांगतो तुम्हाला की तुम्ही आवर्जून या शाळेकडे लक्ष द्या, नाही तर अन्यथा मला ही शाळा बंद करावी लागेल। आणि जोपर्यंत तुम्ही या गोष्टीची दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही शाळा उघडू देणार नाही। तर तरी कृपया आपण या गोष्टीकडे लक्ष द्यावे ही समस्त गावकऱ्याच्या वतीने मी आपल्याला मागणी करतो आणि विनंतीसुद्धा करतो।